स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजचा हा व्हिडिओ नवीन बागकाम करणाऱ्यांसाठी। तर बघा, ज्यांच्याकडे टेरेस गार्डन आहे किंवा किचन गार्डन आहे, पालेभाज्या फळभाज्या आहेत, तर त्यांनी कसं नियोजन करायचं तर ह्या व्हिडिओमध्ये मी सगळं सांगितलेलं आहे। तर बागकाम ही अशी गोष्ट आहे की रोज आपल्याला नवीन नवीन काहीतरी शिकायला मिळतं। तर त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेअर करते आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा। तर बघा, ही झाडं लावलेली होती, टमाटा वांगी मिरची जुलैमध्ये लावलेली होती। तर त्याची फळं 2 महिन्यापूर्वी आम्हाला मिळाली। 2 महिने झाले आता ते फळं कमी पण झाले आणि थंडीमुळे झाडं पण करपली। आता ती झाडं काढायची आणि आता आपण दुसरा पालेभाज्या लावायच्या, फळभाज्या लावायच्या। पण अजून ही फळभाज्या यायला आपल्याला 2 महिने टाईम लागतो। तोपर्यंत मधल्या टाईममध्ये आपल्याला भाज्या विकत आणाव्या लागतील। पण त्यासाठी काही नियोजन करायचं बघा। एका बादलीमध्ये 3 झाडं लावलेत, कोबी टमाटा आणि मिरची। आणि ही झाडं एकदम नाही लावली, आधी मिरची लावली तर महिन्याच्या अंतराने कोबी लावायचा, तोपर्यंत मिरच्या खायला येतात। मिरच्या संपेपर्यंत कोबी येतो, कोबी निघाला की तोपर्यंत टमाटा लावायचा। म्हणजे एक महिन्याच्या अंतरानं एका बादलीमध्ये 3 झाडं लावते मी। त्यामुळे आपले बादली कधीच रिकामी होत नाही आणि आपल्याला लगेच पालेभाज्या फळभाज्या मिळतात। आता ही वाळलेली झाडं काढून फेकून नाही द्यायची, तीच झाडं काढायची आणि त्याच बादलीमध्ये दाबून ठेवायची। एका महिन्यानंतर त्याचं खतात रूपांतर होत असतं हळूहळू। त्यामुळे आपल्याला माती ही कमी लागते, बादलीतली माती भुसभुशीत राहते आणि आपल्या झाडांना त्याचं खत पण होतं। विकतचं काही खत आणावं लागत नाही। तर बघा, त्यामुळे किती छान झाडं आलेत। तर बघा, इकडे एका ड्रॅगनच्या रोपापासून मी 10 बादल्या म्हणजे 10 कुंड्या तयार केल्यात। तर भरपूर असे ड्रॅगन खाल्ले ह्या वर्षी आणि ते दाट इतकं झाले की त्याच्यामध्ये 4-5 पक्ष्यांनी घरटी केल्यात। आता बघा, ह्या बादलीमध्ये कोबी खायला आलाय। 1 महिना झाला स्वीट कॉर्न मका लावले, ती पण आले आणि आज मी भेंडी लावते। तर ह्या बादलीत ही तसंच इकडे मी वाळलेल्या मिरच्या टाकल्यात, त्या महिन्याने आपल्याला लावण्यासाठी तयार होतील। आज भेंडी लावली आणि कोबी फ्लावर ऑलरेडी आहेच। तर अशा पद्धतीनं आपल्या बागेत नियोजन करायचं, त्यामुळे आपल्या कुंड्याही मोकळ्या राहत नाहीत आणि आपल्याला लगेच पालेभाज्या फळभाज्या खायला मिळतात। आज मी वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या लावल्या, भेंडी गवारी कारली ह्या सगळ्या पालेभाज्या लावल्या, फळभाज्या लावल्या। आणि बघा, हे बागकाम करताना दिवस कसा जातो ते समजत सुद्धा नाही। दुपारी गेलेली, दिवसच मावळल्यावर आता आपली वरचे फळभाज्या संपल्यात। तर बघा, खालच्या फ्लोअरला 1 महिना झालं वांगे मिरचे टमाटे यांची झाडं लावलेत। आता त्यांना फुलं लागलेत। आपल्याला 15 दिवसाच्याच अंतरानं आपल्याला मिरच्या आणि वांगी खायला मिळतील। संक्रांत जवळ आली, तोपर्यंत मी इकडे पावट्याचा वेलसुद्धा लावून ठेवलाय, म्हणजे संक्रांतीला आपल्याला पावट्याच्या शेंगा खायला मिळतील। तर असं नियोजन करायचं आपल्या बागेचं। तर तुम्हीही नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा।